बाईला नमस्कार मंडळी, मला ओळखलं का? मीच तो चिकूनला पाकिट मारताना सापडलं होतं. लय धुतलं पब्लिकनं मला. पंडा होते की तेव्हा काय पंडा होतात ना. तेव्हाच ठरवलं की आता दुसरा धंदा शोधणार, लोकांना फसवून पैसा छापणार. म्हणून येथे साधूचा धंदा सुरू केलाय. बघूया किती लोक असतात ते. बरं, हे सांगू नका कोणाला. जेवढे कमेल तुम्हाला, तुमच्या गळ्या शपथ. आता गिऱ्हाईक येण्याची वेळ झाली. जय मगंबो. थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. मराठा मोळी, थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. दिनेश भाऊ, अशी गाडी नावच जाऊ नका. असं वाटते. महाराज, माझ्यावर दया करा. 2 मिनिटं थांब, देवांशी बोलतोय. अरे विष्णूबाकर, आज कुठे निघालात? बरं, सावकाचा पोचलात की फोन करा. हो, मिस कॉल दिलात तरी चालेल. अरे थँक्यू कशाला देवा. असू दे, या आता. महाराज, तुम्ही कोणाशी बोलताय? अरे विष्णुदेवांची. हल्ली त्यांना झोपच लागत नाही. दचकून उठतात, गरुडावर बसून पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालतात. त्यांना किती वेळा सांगितलं मी आहे ना इथे पृथ्वीची काळजी करायला, पण ऐकतील तर शपथ. महाराज, तुम्ही देवांशी डायरेक्ट बोलता? हो, आमचे वायफाय कनेक्शन आहे. बरं, ते जाऊ दे. तुझा काय प्रॉब्लेम आहे सांग मला. महाराज, माझे लग्नच होत नाही. काय? अरे म्हणजे माझ्याकडे यावर उपाय आहे. एक यज्ञ करावे लागेल, दगडमूर्ती यज्ञ, पण थोडं खर्चिक आहे. महाराज, किती पण खर्च होऊ दे, मी तयार आहे. बरं, 5,000 रुपये दे. उद्या यज्ञाची तयारी करतो. आणि उद्या तू साखरेच्या पाण्याने आंघोळ करायची आणि ओल्या कपड्यात एक चावऱ्या मुंग्यांचा वारू शोधायचा आणि चावऱ्या पाहिजेत. आणि त्यावर बसून 101 वेळा मंत्र म्हणायचा. त्यातून जगलास तर तुझे 8 दिवसात लग्न होईल, नाहीतर तुला पुढचा उपाय आम्हाला सांगतीलच. 5,000 रुपये. नोटा नकली आहेत की असली? कुठून काय तर काय माहित. असू दे. जय मगंबो. महाराज की जय. बघा मंडळी, एका गिरायकाला बसून 5,000 रुपये मिळवले. दुसऱ्या गिरायक येईल. बाजारात जा. दिनेश भाऊ, अशा गाणी लावत जाऊ नका. थांबा, तुम्हाला पुढच्या वेळेस तुम्हालाच इथे बोलवतो. महाराज, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. 5 मिनिटं थांबा, देवांशी बोलतोय. अरे महादेवा, एवढं दुर्बीण घेऊन काय शोधताय? काय गळ्यातला साप हरवला? कोणत्या जातीचा आपला? आदिवासी की गंडर? देवा, त्या दिवशी गणपतीच्या बर्थडे पार्टीला आलो होतो, तेव्हाच तुम्हाला सांगितले होते त्याला आठवड्यातून एकदा सुट्टी द्या. बघा, आता गेला ना पळून. पण तुम्ही काळजी करू नका, शेतून तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज टाकतो. अरे थँक्यू कशाला देवा. असू दे. बोला बाळांनो, तुमचे काय प्रॉब्लेम आहे? बघा, साधू देवांची डायरेक्ट बोलतात.
बोला बाळांनो, तुमचे काय प्रॉब्लेम आहे? महाराज, आमच्या लग्नाला 1 आठवडा झाला तरी आम्हाला मूल नाही. काहीतरी उपाय. मूल म्हणजे काय, तुम्हाला मॅगी वाटली 5 मिनिटात तयार? त्याला वेळ जाणार. महाराज, तुम्ही तर चमत्कार करता. आम्हाला पण काहीतरी उपाय सांगा. पुढच्या आठवड्यात व्हायला पाहिजे. या गोळ्या घ्या. एक गोळी रात्री झोपल्यानंतर आणि एक गोळी सकाळी उठायच्या आधी. आणि लक्षात ठेवा, या गोळ्या वाघिणीच्या दुधासोबत घ्यायच्या. एक गोळी रात्री झोपल्यानंतर आणि एक गोळी सकाळी उठायच्या आधी. आणि ते पण वाघिणीच्या दुधासोबत. आणि वाघिणीचं दूध आणणार कोठून? जय मोगेंबो. जेव्हा वाघीण आपल्या पिल्लांना जंगलात दूध पाजत असेल तेव्हा हळूच गुळे चिरायचं आणि तिथं चोरून दूध काढायचं. आणि लक्षात ठेवा बरं का, ते दूध असंच नाही प्यायचं, ते दूध गरम करून प्यायचं. काढा 2000 रुपये. मोठा कडक दिसतात. कुठल्या ATM मधून काढलाय? चिपळूणच्या की रामपूरच्या? जय मोगेंबो. साधू महाराज, यांना कमी आहे पैसे. बघा, आज संध्याकाळी पार्टी